थकीत कर्जापोटी बँकेकडून घरावर होणारी जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी तक्रारदाराकडून 1,70,000 रुपयांची लाच स्वीकारताना इंडियन बँकेचा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विजय तुकाराम पाटणकर याला सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंगळवारी रात्री अटक केली आहे। संशयित पाटणकर याला न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तक्रारदारानं इंडियन बँकेच्या इचलकरंजी शाखेतून 5.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। हे कर्ज थकबाकीत गेल्यानं बँकेनं जप्तीच्या कारवाईबाबत तक्रारदाराला नोटीस पाठवली होती। त्यानंतर तक्रारदारानं आपल्या घरी शुभकार्य असल्यानं जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती बँकेचा कायदे सल्लागार असलेला ॲडव्होकेट विजय पाटणकर याच्याकडे केली होती। त्यावर पाटणकर यानं कारवाई पुढे ढकलण्यासाठी 2.5 लाख रुपयांची लाच मागितली। तडजोडीअंती 1,80,000 रुपये देण्याचं ठरलं। त्यानंतर तक्रारदारानं या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। मात्र राष्ट्रीयकृत बँकेच्या पॅनलवरील वकिलाविरुद्ध तक्रार असल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पुण्यातील सीबीआय कार्यालयाला माहिती दिली होती। त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून तातडीनं सापळा रचण्यात आला। मंगळवारी रात्री ॲडव्होकेट पाटणकरला त्याच्या भारत दूरसंचार निगम कार्यालय परिसरातील कार्यालयामध्ये 1,70,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। दरम्यान ॲडव्होकेट पाटणकर याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।